दिवस धरणे आंदोलनाचा 18वा दिवस। गेले 18 दिवस झाले आम्ही इथे धरणे आंदोलन ठाम मानून बसलेलो आहे, तरी रेल्वे प्रशासन अजून कुठलं ठाम भूमिका घेत नाहीये। काल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कल्याण ग्रामीणचे उमेदवार विकासभाऊ इंगळे यांचाही आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे, तरी प्रशासनाला कुठे अजून जाग आलेली नाहीये। आज सकाळीच दिवा येथे लोकलने 2 महिला पडून एक मृत्युमुखी पडली आणि एक व्हेंटिलेटरवर आहे। हे रोज घडत आलेलं आहे। अजून किती जीव हे रेल्वे प्रशासन घेणार आहे, ही सरकार घेणार आहे। आज एवढे दिवस झाले आम्ही आंदोलन करतोय, वेळोवेळी पाठपुरावा करून अनेक प्रकारचे आंदोलन करून स्वाक्षऱ्या मोहीम करून आम्ही प्रशासनाला जागण्याचं काम केलेलं आहे। गेल्या महिन्यात जून महिन्यामध्ये कित्येक जिवंत उदाहरण आहे, किती जण मृत्युमुखी पडले त्या दुर्घटनेमध्ये, तेव्हाही त्याची दखल प्रत्येकाने घेतली, पण फक्त भूमिका मांडून गेले का आम्ही चालू करणार, ते चालू करणार कधी? विधानसभा आली की लोकसभा आली की ट्रेन चालू करणार, दिव्याचा मुद्दा घेतात, पण जेव्हा खरी गरज लोकांना असते, दिवावासियांना असते, तेव्हा हे नेते जातात कुठे? हे रेल्वे प्रशासन जातं कुठे? मग ह्यांना आता कळायला नको का आता तरी ही वेळ आलेली आहे, दिव्यामध्ये रेल्वे चालू करण्याची खरंच गरज आहे। प्रचंड भरमसाठ लोकसंख्या वाढलेली आहे आणि दिवा हे रेल्वे जंक्शन आहे। आता तरी जाग येऊ दे रेल्वे प्रशासनाला की बाबा दिव्याहून रेल्वे लोकल का चालू करण्यात यावी। वेळोवेळी ठाम भूमिका मांडूनही अजूनही यांचं परिवर्तन झालेलं नाहीये। याच्यासाठी आम्हाला काय करावं लागणार आहे? येत्या रविवारी आम्ही जन आंदोलन छेडलेलं आहे, हजारो नाही लाखोच्या संख्येने पब्लिक इथे उपस्थित राहणार आहे आणि ह्या रेल्वेला दाखवून देणार आहे की दिवा ते CST लोकल चालू करावीच लागेल आणि ती झालीच पाहिजे। ह्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत आणि हे आंदोलन आम्ही तत्पर चालू ठेवणार आहोत। दिवा ते CSMT लोकल चालू झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अरे कोण म्हणतोय होणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही। दिवा ते CSMT लोकल चालू झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। दिवा ते CSMT लोकल चालू झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। लोकांच्या बापाची, लोकल आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची। दिवा ते CST लोकल चालू झालीच पाहिजे, दिवा चालू झालीच पाहिजे।